प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आज या वेळेला आपण आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताचे या जगामध्ये 3 वेळा येणं आहे. आपण सर्वांनी या विषयाकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करेन. मनुष्यांना देवाने एदेन बागेमध्ये ठेवले होते आणि त्यांना ज्या झाडांतून खाण्यास मनाई केली होती त्या झाडातनं खाल्ल्यामुळे मनुष्य आध्यात्मिकरित्या मरण पावला व आम्ही पाहतो की देवाचा त्याच्याशी असणारा संपर्क आणि नातं हे तुटलं. देव बागेमध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्पाला शाप दिलेला आहे. आदम आणि हव्वा जे त्याचे पुत्र आणि कन्या त्यांना देवाचा दंड मिळालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे, दुष्परिणाम झालेला आहे. देवाने मनुष्यांना त्यांच्या पापाच्या दास्यातनं मुक्त करण्यासाठी अभिवचन दिले. उत्पत्ती 3 अध्याय याच्या 15 वचनामध्ये, आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. या ठिकाणी देवाने जे अभिवचन मनुष्यांना दिले की देव स्त्रीचे संतान बनून येणार आहे या जगाचा उद्धार करण्यासाठी, ही पहिलीच भविष्यवाणी देवाने एदेन बागेमध्ये मनुष्याला घालविण्यापूर्वी दिली. आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पहिले येणं आहे त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. संक्षिप्त स्वरूपात आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. देव आत्मा आहे. देवाने ही निवड केली की मी मनुष्य बनेन. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय याचं 6वं वचन म्हणते, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. हे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले येणे. 8वं वचन म्हणते, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला तो दुःख भोगण्यासाठी या जगात त्याने जन्म घेतला. आमची पापे वाहून न्यावी व आम्हा मनुष्यांना नीतिमान ठरवावे, हाच त्याच्या येण्यामागे उद्देश होता. तो तर देव होता आणि म्हणून आम्ही योहानाच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या 1 आणि 2 वचनात पाहतो की प्रारंभी शब्द होता आणि शब्दच देव होता. तोच आमच्यासाठी देहधारी झाला, म्हणजे इमॅन्युएल बनला. देव मनुष्याबरोबर तो पापमुक्त करणारा होता, आमचा तारणारा म्हणून तो आला. येशू ख्रिस्ताचे पहिले येणे असे दर्शविते की देवाची उत्कट इच्छा होती की मनुष्यांना काहीही करून पापाच्या दास्यातून सोडवावे. यशया 53 अध्याय हा संपूर्ण अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याविषयी संपूर्ण काही वर्णन करीते. अर्थात यशया 7वा अध्याय 14वं वचन म्हणते, यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. हे येशू ख्रिस्ताचे पहिले येणे होते. तो कुमारी मरियेद्वारे जन्मला. मरियेने गॅब्रिएलचा संदेश ऐकला त्यावेळेला तिने असं गॅब्रिएलला कळवलं नाही की मी तुला उद्याला सांगते, मी परवा किंवा 1 आठवडा, मला 1 महिन्याचा वेळ दे, मग मी तुला माझा निर्णय कळवीन. तिने देवाचा शब्द ऐकताच लगेच निर्णय घेतला. आपले आई वडील किंवा कोणीही नातेवाईक यांच्यावर निर्णय तिने सोपविला नाही. तिने स्वयंभूत निर्णय घेतला, देवाच्या वचनाचा स्वीकार केला. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 2 वचन म्हणते, मसीहा जो येईल तो बेथलेहेम मध्ये जन्माला येईल. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 46 वचन म्हणते, तो गालिलातील नाझरेतांतून आला. नाझरेतांतून काही चांगले येते काय असे नाझरेताविषयी म्हणत होते. तो यहुदा वंशांतून येणार होता, हेही त्याच्याविषयी 2 शमूएल 7वा अध्याय 12 ते 16 वचनात दिलेलं होतं. त्याला सुताराचा मुलगा म्हणून ओळखण्यात आले, मत्तई 13:35 वचनाप्रमाणे. योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय 10वं वचन म्हणते, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले येणे हे जगाला कळलेच नाही, कारण तो एवढा नम्र बनला
की अशी कोणी अपेक्षाही करू शकत नाही की मसीहा जो येईल, यहुद्यांचा राजा, तो अशा प्रकारे एका मेंढवाड्यामध्ये जन्मू शकेल. जे यहुदी नव्हते, परराष्ट्रीय होते, परंतु पूर्वेकडे त्यांनी तारा पाहिला होता आणि यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे हे चिन्ह त्यांना प्रकट झाले होते. 2 वर्षाचा प्रवास करून ते त्या ठिकाणी पोहोचले होते. येशू ख्रिस्त 2 वर्षाचा झाला होता, पण यरुशलेमेत माहिती नव्हते की यहुद्यांचा राजा म्हणजे इस्रायलाचा मसीहा जन्माला आलेला आहे. परंतु एक नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य ज्याचे नाव सिमोन होते, जो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता, त्याला पवित्र आत्म्याने हे प्रकट केले होते. हन्ना नावाच्या संदेष्ट्रीला हे प्रकट करण्यात आले होते, मसीहा आला आहे. सिमोनाने म्हटले, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. अर्थात मेंढपाळ जे रानामध्ये रात्रीच्या वेळेला आपले कळप राखीत होते, त्यांना ही सुवार्ता सांगण्यात आली की दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. तो प्रभू 12 वर्षाचा झाला आणि मंदिरामध्ये शास्त्री लोकांबरोबर बसला होता. त्याच्या ज्ञानाने ते आवक झाले होते. परंतु याच गुरूंनी येशूच्या कुटुंबाचा कसून शोध केला व त्या रजिस्टरमध्ये त्याचे नाव सापडले व कळले की तो योसेफ आणि मरिया यांचा पुत्र असून त्यांच्या लग्नानंतर 6व्या महिन्यात जन्मला होता. म्हणून तो मसीहा होऊच शकत नाही अशी त्यांची कल्पना झाली होती. रोमकरासपत्र 11 अध्याय 7 ते 10 वचनाप्रमाणे ते आंधळे झाले होते. मसीहा पृथ्वीवर मानव बनून 30 वर्षे होऊन गेली होती, परंतु बहुसंख्य इस्रायली लोकांनी त्याला ओळखलेच नाही. हीच गोष्ट आजच्या मंडळांची होत आहे. वचनामध्ये केलेली मिलावट, परंपरा, रूढी, आपली मानव संप्रदाय याद्वारे देवाचं वचन दाबून टाकले होते. म्हणून ते शास्त्री आणि फरुशी आंधळे झाले होते. येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं हे त्याच्या वधूसाठी रक्त द्यावं, तिच्यासाठी बलिदान देऊन तिला खंडून विकत घ्यावं यासाठी होतं. म्हणून योहान कृष्ण शुभवर्तमान 17 अध्याय 8 आणि 9 वचनात प्रभू येशूने प्रार्थना केली, कारण जी वचने तुम्हाला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करीतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे जे होते पूर्वीपासूनच त्यांनीच प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं ओळखलं. बाकी संपूर्ण जग त्याला ओळखूच शकले नाहीत. आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुसरं येणं आहे, ज्यासाठी आज संपूर्ण जगात ख्रिस्ताची मंडळी वाट बघत आहे, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन म्हणजेच मंडळीचं स्वर्गरोहण, त्या विषयावर आता मी पाहणार आहोत. आज पुष्कळ कल्पित कहाण्या या विषयावर आजच्या जगामध्ये ख्रिस्ती जगतामध्ये रचल्या गेलेल्या आहेत. परंतु त्या कारणामुळे अनेक जण संशयामध्ये आहेत. अनेकांना वाटते ख्रिस्त खरंच येईल काय, वगैरे वगैरे गोष्टीमुळे आज अनेक ठिकाणी हा विषय चर्चेत आहे. याविषयी पवित्र शास्त्रात काय म्हटलेलं आहे आम्ही पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने अभिवचन दिलेलं आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान 14 अध्याय 2 आणि 3 वचन, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हे येशू ख्रिस्ताचे अभिवचन त्याच्या स्वतःच्या मंडळीसाठी आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं 2 पेत्र 3 अध्याय याच्या 10व्या वचनात म्हटलेलं आहे, जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. अर्थात गुप्त रीतीने कोणालाही कळणार नाही. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले येण्याच्या वेळेला जसे संपूर्ण जगाला मसीहा आला हे कळलंच नाही, तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणंही तसंच असेल. पेत्राचं दुसरं पत्र याचा 3 अध्याय 3 आणि 4 वचन म्हणते, प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्या वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय 16 वचन म्हणते, कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता
प्रभू स्वतः स्वर्गातनं उतरेल. प्रभू कुठे उतरेल? खाली नाही उतरणार, जमिनीवर नाही येणार, परंतु 17 वचन म्हणते, नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. ह्याला म्हणतात मंडळीचं स्वर्गरोहण. म्हणजे शरीर जे आहे हे पालटलं जाणार, नाशवंत शरीरांतून अविनाशी शरीरात बदलले जाणार. शुद्ध कुमारिका म्हणून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पावलेली मंडळीच केवळ स्वर्गरोहणामध्ये जाईल. अर्थात हे सर्व केव्हा घडेल? हे फारच जवळ येऊन पोहोचलेलं आहे. स्वर्गरोहणाविषयी आजच्या जगात पुष्कळ कल्पित कहाण्या रंगविल्या गेलेल्या आहेत. त्या सर्व थोतांड आहेत. उदाहरणार्थ, ख्रिस्ताला जे कोणी तारणारा म्हणून स्वीकारतील ते सर्व स्वर्गरोहणात जातील, ही गोष्ट संपूर्णतः थोतांड आहे. कोणीही असा व्यक्ती स्वर्गरोहणात जाणार नाही. कैक लोकांचे म्हणणे असे आहे की करोडो लोक या जगातनं अदृश्य होतील. लहान मुले, बालके, बस चालक, रिक्षा चालक, ड्रायव्हर, पायलट हे सर्व जातील आणि पुष्कळ ऍक्सिडेंट होतील. ही सर्व कल्पित कहाणी आहे. यावर कोणी विश्वास करू नये. ही त्यांच्या विश्वासाची फसगत आहे. पवित्र शास्त्रामध्ये मत्ती 24 अध्याय 40 आणि 41 वचनात म्हटलेलं आहे, त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. लक्षात घ्या, येथे निवड आहे. निवडलेलेच केवळ जातील. बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले फारच थोडके आहेत. अर्थात स्वर्गरोहण कधी होईल? लाउदिकिया कलिसिया युग, जे प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये आम्हाला 14 ते 22 वचनात आढळते. या कलिसिया युगाच्या अंत समयी हे स्वर्गरोहण होणार आहे आणि आज आम्ही त्याच काळाच्या एकदम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आणि मंडळीचं स्वर्गरोहण फारच जवळ आहे. कोणत्याही क्षणी होऊ शकते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला कृपेचं द्वार बंद होणार आहे आणि परराष्ट्रीय लोकांवर देवाचा क्रोध आणि संताप येणार आहे. परराष्ट्रीय लोकांची सद्द समाप्त होणार आहे. म्हणजे परराष्ट्रीयांचं कालखंड हा समाप्त होईल. याची सूचना मोठ्या भूमिकंपाद्वारे होईल. हा भूमिकंप पहिल्या पुनरुत्थानासाठी ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत त्यांना पहिल्याने उठवील. थेसलोनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 17 वचन म्हणते, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. अर्थात स्वर्गरोहणासाठी मंडळीने तयारी करणे फार अत्यावश्यक आहे. स्वर्गरोहण त्यांचंच होईल ज्यांच्या दिव्यामध्ये तेल सापडेल. तेल हे पवित्र आत्म्याला दर्शविते, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याला दर्शविते आणि ते अत्यावश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही कुमारीला येशू ख्रिस्त पसंत करणार नाही. कैक लोकांनी भूतकाळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी भविष्यवाणी केल्या, तारखा दिल्या आणि त्या सर्व तारखा खोट्या ठरल्या. हे सर्व खोटे भविष्यवादी होते, खोटे उपदेशक होते. हे त्यांच्या भविष्यवाणीवरून सिद्ध झाले. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी ही महासंकटाच्या काळातून कदापि जाणार नाही. महासंकटाच्या काळाला सुरुवात होण्यापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला या जगात राहू देत नाही. तो तिला आपल्या स्वर्ग राज्यात लग्नाच्या मेजवानीसाठी घेऊन जातो. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे मंडळीसाठी फार मोठा हर्ष आहे. कारण या नाशमान पापाच्या शरीरांतून तिची कायमची मुक्तता होणार. म्हणून करिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 50 वचनापासून मी वाचत आहे. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषांत शेवटला करणा वाजेल तेव्हा. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे अवश्य आहे. हेच आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे.
आता तिसरा भाग हा प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं या पृथ्वीवर असणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये इस्रायल लोकांना न्याय देण्यासाठी येणार आहे. आणि ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला काय होईल आम्ही याविषयी आता पाहणार आहोत. आज ख्रिस्ती जगतात ख्रिस्त येशूच्या तिसऱ्या येण्याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 9 ते 11 वचनात आपण वाचतो, असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण या ठिकाणी होत आहे. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, ओ गालिलकरांनो, आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. 12वे वचन, मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण जैतून डोंगरावरून झालं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं जैतून डोंगरावर त्याचे पाय ज्या वेळेला लागणार त्यावेळेला संपूर्ण जगात मोठा भूमिकंप होईल, जो आजपर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात आणल्यापासून कधीही झाला नव्हता. याचं वर्णन आम्ही वाचूया. जखऱ्याचं पुस्तक 14 अध्याय आणि याचं 4थं वचन. आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगरावर त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडांचा डोंगर पूर्व पश्चिम दुभांगून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरकेल. हे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे तिसरे येणे, जेव्हा संपूर्ण जग त्याला दृश्य स्वरूपात पाहतील. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि याचं 16वं वचन म्हणते, आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. हे प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी दृश्य स्वरूपात पाहत आहेत. म्हणून 6व्या शिक्क्याखाली प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आहे. मत्तेकृष्ण वर्तमान याचा 24 अध्याय आणि याचं वचन 30. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशामध्ये प्रकट होईल आणि तेव्हा पृथ्वीतले सर्व वंश ऊर बडवून घेतील आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या ढगावर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्याला दर्शविते. प्रकटीकरण याचं पुस्तक पहिला अध्याय आणि 7वं वचन म्हणते, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आहे. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कलिसिया वर स्वर्गरोहणात गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची कलिसिया प्रकटीकरण 19 अध्याय याच्या 11 वचनापासून आम्हाला दिसते ती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर खाली येणार. प्रकटीकरण 19 अध्याय 14 वचन म्हणते, स्वर्गांतील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. ही आहे प्रभू येशू ख्रिस्ताची वधू नवरी मंडळी. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून अवतरेल. तो पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन इस्रायली लोकांच्या बचावासाठी त्या ठिकाणी हर्मगिदोनाच्या लढाईसाठी उतरेल. तो लढण्यासाठी आलेला असेल. संपूर्ण जगाचा विध्वंस करून टाकील. प्रकटीकरण 19 अध्याय 11 ते 21 वचन ही हर्मगिदोनाची लढाई आहे आणि ही लढाई येशू ख्रिस्त स्वतः लढेल आणि तोच जिंकेल. तोच विजयशाली ख्रिस्त आहे. तो कधीच हरत नाही. अर्थात पृथ्वीवरील सर्व वाईट लोक जे प्रकटीकरण 19 अध्यायातल्या 19 वचनात दिलेली आहेत, तेव्हा ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई कराव्यास एकत्र झालेली मी पाहिली. म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर या जगातली सर्व राष्ट्रे लढण्यासाठी एकत्र येतील. मग श्वापद धरले गेले आणि त्यांच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला.
या ठिकाणी पहा, श्वापत पकडलं गेलेलं आहे, खोटा संदेशही पकडला गेलेला आहे आणि 20व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनात आणि दुसऱ्या वचनात आम्ही पाहतो सैतानाला देखील पकडलेला आहे. जो दियाबल, जुनाट साप, सैतान आणि जो अजगर म्हटलेला आहे, त्याला 1000 वर्षासाठी बांधलेल्या अवस्थेत अथांग डोहात टाकून देण्यात येणार आहे. हे कार्य प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या तिसऱ्या येण्याच्या वेळेला करतो. तेव्हा संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस अग्नी आणि गंधकाद्वारे तो करील. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 6 आणि 7 वचन. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला, नोहाच्या वेळीची गोष्ट. पण आताचे जग, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहे. अग्नीने नाश केला जाईल या पृथ्वीचा. अर्थात हा अधिकार केवळ देवालाच आहे, ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले. आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच विश्वाचा निर्माण करता, हाच मनुष्याचा तारणारा, हाच मनुष्यांचा न्याय करणारा आणि या पृथ्वीवर मनुष्यांना शासन आणि न्याय निवाडा करणारा तोच एकमेव देव आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे तिसरे येणे कधी होईल? दानिएलच्या 70व्या सप्तकातला शेवटचा भाग समाप्त झाल्यावर, म्हणजे ख्रिस्त विरोधकाचं 42 महिन्याचं राज्य समाप्त झाल्यावर त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल. म्हणजे इस्रायलांतील 2 संदेष्टे जे साक्षीदार ज्यांना ठार मारण्यात येईल ते जिवंत होतील, पुनरुत्थान त्यांना प्राप्त होईल आणि 1,44,000 हे सुद्धा जिवंत केले जातील. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर अवतरेल. दानिएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय 45 वचन म्हणते, आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला व त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळविले आहे. हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निसंशय हाच आहे. 44 वचन म्हणते, त्या राज्याच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्व काळ टिकेल. हे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसरं येणं आणि तो या ठिकाणी या पृथ्वीवर आल्यावर 1000 वर्षाचं त्याच्या राज्याला सुरुवात होईल. त्या राज्याचा अंत कदापि होऊ शकणार नाही. म्हणूनच येशूने प्रार्थना केली होती, हे स्वर्गीय पित्या, तुझे राज्य येऊ. हेच ते राज्य. या राज्यासाठीच प्रभू येशूने प्रार्थना केली आहे. अर्थात लूका शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि याचं वचन 32, तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. ही भविष्यवाणी गॅब्रिएल देवदूताने मरियेला दिली होती. तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण होईल. प्रभू येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवर ज्या वेळेला राज्य सुरू होईल तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दाविदाचा पुत्र म्हणून राजासनावर बसेल. अर्थात या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्षाच्या राज्यासाठी पुनरुत्पत्ती करील, ज्याविषयी संत पेत्राला त्याने म्हटले होते. मत्ती शुभवर्तमान याचा 19 अध्याय 27 वचनात, तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्यांस म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत बघा, येथे पुनरुत्पत्ती होणार आहे. मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय निवाडा कराल. या 1000 वर्षाच्या काळाच्या शेवटी सैतानाचा संपूर्ण विध्वंस असेल आणि या जगातील निर्माण केलेल्या प्रत्येक मनुष्याचा पांढऱ्या सिंहासनासमोर न्याय केला जाईल. याविषयीचं वर्णन प्रकटीकरणाचं पुस्तक याच्या 20व्या अध्यायामध्ये आणि मत्ती शुभवर्तमान 25 अध्याय 31 ते 46 वचनामध्ये आम्हाला आढळते. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती असो. आमेन.